नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 128वी जयंती आहे आणि त्या निमित्तानं राज्यभरातल्या अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन कालपासूनच करण्यात आलेलं आहे. दादरमध्ये चैत्यभूमीवरची देखील ही दृश्य सध्या आपण बघतोय, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यांची कसून चौकशी कसून सुरक्षा व्यवस्था देखील तिथे चोख ठेवण्यात आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी चैत्यभूमीवर दरवर्षी दाखल होत असतात. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आता आपल्या सोबत आहेत चैत्यभूमीवर, आणि नागपुरातून आहेत आपल्यासोबत प्रवीण मुधोळकर. सुरुवात करणार आहोत अक्षयपासून. अक्षय, पण काही वेळापूर्वी जसं म्हटलं होतं की अनुयायी यायला देखील सुरुवात झालेली होती आणि एक वेगळा विचार घेऊन प्रत्येक जण जात असतो, अगदी आबाल वृद्ध सगळेच जण. आत्ताची काय तिकडची दृश्य सांगता येतील? आतापर्यंत साधारण किती अनुयायांनी दर्शन घेतलं असेल, अभिवादन केलं असेल असं वाटतं? रेणुका, सकाळपासून आतापर्यंत हजारो अनुयायांनी आणि हजारो आंबेडकरांच्या त्यांचे अनुयायी यांच्याकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आलंय. मुंबईच्या चैत्यभूमी परिसरामध्ये नेहमीच आपण बघितलं तर लाखो अनुयायी येत असतात आणि यासाठी या ठिकाणचं प्रशासन आणि या ठिकाणची सुरक्षा यंत्रणा तैनात झालेली असते. या अधिक आपण याविषयी बोलणारच आहोत, मात्र सुरुवातीला जाऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर आपल्या सोबत आहेत. त्यांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन केलं. परिवार आणि अन्य काही अनुयायांसोबत ते या ठिकाणी आले आहेत. सर, आज 128वी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, काय भावना आहे? आणि ही जयंती जर आपण बघितली तर एका वेगळ्या वातावरणामध्ये ही जयंती आली आहे, राजकीय वातावरण. अनेक जण राजकीय संबंध या सगळ्या जयंतीला जोडताना बघायला मिळते. आपली प्रतिक्रिया काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 128व्या जयंतीनिमित्त पहिल्यांदा मी सर्व भारतीय जनतेला मनापूर्वक हार्दिक शुभेच्छा देतोय. या इथे बाबासाहेब आंबेडकरांचे समता, न्याय, बंधुत्व, सर्वधर्म समभाव ही जी तत्त्वज्ञान या देशाच्या संविधानामधून अंगीकारलं आहे, त्या तत्त्वज्ञानाबद्दल आज काही लोक त्यांच्या या संविधानाला नख लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा रोष आहे आणि त्यामुळे आज या इथे फार मोठ्या संख्येने लोक इथे येत आहेत आणि एकंदरीत वातावरणसुद्धा राजकीय तापलेलं आहे. ते पाहता आज बाबासाहेब आंबेडकरांचा विचारावर चालणारी आंबेडकरी जनता आणि खास करून बाबासाहेब मानणारी अनेक वेगवेगळे समूह आता तयार झालेले आहेत. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचा आज विचार हा सर्व समूहांपर्यंत पोचतो आणि तो सर्वांना अट्रॅक्ट करतोय की या देशामध्ये आपसामध्ये द्वेष भावना असण्यापेक्षा प्रेमाने जी बाबासाहेब आंबेडकरांचं तथागत भगवंताचं ते तत्त्वज्ञान आहे, त्याच्यासाठी लोक आज खऱ्या अर्थानं आपण बघतोय लाखो अनुयायी तिकडे दाखल होत आहेत. आणि यानंतर आपण जाणार आहोत नागपुरात. आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर देखील आता आपल्या सोबत आहेत. प्रवीण, आपण बघितलं अनुयायी याला देखील इथे सुरुवात झाली, अभिवादन करतायत सगळेच जण. नागपुरात सध्या काय चित्र पाहायला मिळत आहे? रेणुका, मी आता ज्या ठिकाणी उभा आहे दीक्षाभूमी आहे ही, आणि दीक्षाभूमी याच ठिकाणी समतेचा विचार, मानवतेचा विचार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी जगाला दिला. आज आपण पाहू शकतो 128वी जयंती आहे आणि 128व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी अनुयायी जे आहे ते मोठ्या संख्येनं आलेले आहे, दाखल झालेले आहे. आणि दुरून अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. काही परिवार असे आहेत की जे 3-4 पिढ्यांपासून या ठिकाणी येत आहेत आणि काही लोक हे 3 पिढ्यासुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे. फक्त या ठिकाणी बाबासाहेबांना येऊन वंदन करायचं असं नाही, तर बाबासाहेबांचा विचारसुद्धा हे अनुयायी घेऊन जातात. बाबासाहेबांनी सांगितलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेबांचा कोणता विचार घेतला आहे तुम्ही? मी बाबासाहेबांचा शिक्षणाचा व या समाजाची चळवळ समोर नेण्याकरिता या समाजाला एकत्र आणण्यासाठी मी सदैव धडपड करत असतो व चळवळीत पण काम करतो मी. या ठिकाणी आणखी नागरिक आपल्यासोबत आहेत आणि बाबासाहेबांवरती प्रेम करणारे लोक आपल्यासोबत आहेत आणि दुरून आपल्यासोबत आले. कुठून आलात तुम्ही ताई आणि काय भावना तुमच्या व्यक्त करा? माझ्या भावना बाकी काही नाही. तुमच्या मनात बाबासाहेबांचं काय आधार आहे, प्रेम आहे ते व्यक्त करा. त्यांनी आम्हाला एवढ्या संकटातून मुक्त केलं आणि आझादी दिली.
त्याबद्दल बाकी काही नाही. आता तुम्ही सांगा काकू, किती वर्ष झालं तुम्ही येता इकडे आणि काय भावना आहे तुमच्या? मी पुष्कळ वर्ष झाले येत आहे. किती पिढ्या तुमच्या आल्या तिथं आज? माझ्या 2 पिढ्या झाल्या. भाऊ, कुठून आलात तुम्ही आणि मुलगी सुद्धा तुमच्या सोबत आहे, काय भावना व्यक्त करा? जय भीम. मी 14 एप्रिल 128व्या जयंतीनिमित्त सर्व बुद्ध बांधवांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज ह्या 14 एप्रिलच्या निमित्त आम्ही लोक इथं फक्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन द्यायलाच येत नाही, तर त्यांच्या विचारांना हस्तगत कसं करावं याच्याबद्दल माहिती घेण्यासाठी पण इथे येतो. आणि आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, आजच्या परिस्थितीमध्ये संविधान कोणत्या परिस्थितीमध्ये आहे याच्याबद्दल सर्वांनी विचार करायला पाहिजे आणि एकजुटीने होऊन आपल्या संविधानाची रक्षा कशी करता येईल याच्याबद्दल आम्ही विचार घेऊन येतो. बेटा, कुठून आली आहे, कोणत्या वर्गात आहे तू, काय विचार घेतला बाबा इथे तू येऊन बाबासाहेबांचा? बाबासाहेब खूप मोठे व्यक्ती होते ज्यांनी आमचा कॉन्स्टिट्यूशन लिहिला. मला त्यांच्याबरोबर खूप जास्त प्रेम आहे, कारण की त्यांनी आमच्या देशाची रक्षा केली, अजून खूप काही केलं आहे. इथे येऊन कोणता विचार घेतला तू? पुस्तक काही घेणार आहे का इथं आल्यावर? बाबासाहेबांचा विचार कुठला घेणार आहे? नाही, आम्ही पहिलेपासूनच पुस्तक घेतलं आहे, वाचतो आम्ही, त्याच्याबद्दल काही विचार करतो. आपण पाहू शकतो या ठिकाणी 3 पिढ्या सुद्धा आलेल्या आहे बाबासाहेबांचा विचार पोचवण्यासाठी समाजामध्ये. बाबासाहेबांनी जो समानतेचा, मानवतेचा, बंधुभावाचा विचार या दीक्षाभूमीतून दिला आणि आपण पाहू शकतो प्रतिक्रियेवरून बाबासाहेबांचा विचार हा प्रत्यक्षात उतरलेला आहे आणि प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये बाबासाहेबांच्या विचारावरती आचरण जे आहे ते केलं आहे. निश्चितच प्रवीण, धन्यवाद. आपण बघतोय चैत्यभूमीवर आणि दीक्षाभूमीवर अनुयायी दाखल होत आहेत आणि तिकडचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत, कारण हळूहळू मुंबईमध्ये देखील काही वेळातच मुख्यमंत्री पोहोचतील आणि आणखीन काही विचार देखील जे व्यक्त होत आहेत अनुयायांकडून ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. भिवंडीमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं काल अभिवादन करण्यात आलं आणि काल सम्राट मित्रमंडळानं वरळादेवी नगर इथे डोंगरावर विद्युत रोषणाई केलेली आहे. गौतम बुद्धांची मूर्ती देखील तिथे बसवण्यात आली आहे आणि त्यासोबतच डॉक्टर आंबेडकरांची मूर्ती तिथे बसवण्यात आली. चीन इथल्या युगांग बुद्ध लेणीचा देखावा देखील इथे साकारण्यात आलेला आहे. भिवंडीची सध्या आपण दृश्य बघतोय. आता दृश्य आहेत औरंगाबादमधली. काल रात्री 12 वाजता मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला आणि शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मोठ्या प्रमाणात अनुयायी देखील दाखल झालेले होते. ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत शहरात मिरवणूक देखील काढण्यात आली. अमरावतीमध्ये रात्री 12 वाजता आमदार रवी राणा आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्यासह मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. आज दिवसभर आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकर अनुयायांची गर्दी होत असते. आपण अमरावतीतली दृश्य बघतोय. राज्यभरातला उत्साह तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोतच आणि आता बघणार आहोत 2019चा सध्या सुरू असलेला महासंग्राम. त्यातली सुरुवातीची बातमी आहे. मावळचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी उदयनराजे भोसले आले होते आणि त्यांच्या भाषणादरम्यान त्यांनी केंद्रावर सडकून टीका केली. ही टीका करताना त्यांनी कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज काढला. मोदींकडून चुकलेल्या निर्णयाची आठवण करून देताना त्यांनी अशा प्रकारे टीका केली. उदयनराजेंच्या टीकेने उपस्थितांचं मात्र चांगलंच मनोरंजन झालं. आज व्यासपीठावर अजून सुद्धा रात्री तुम्ही बघा कितीतरी गाढ झोप लागली असेल आणि हा आवाज आला तर काय डस्किन जागा येते की नाही, येते का नाही एवढं सांगा फक्त. आवाज कोणाचा आहे परत सांगतो, तुम्ही इथं काय चुकतंय. चौकीदार का असा आवाज काढतो, मार खायचा का?
आणि पुढची बातमी नेहमी आपल्या मिश्किल टीका टिप्पणीसाठी प्रसिद्ध आहेत अजित पवार आणि त्यांनी पुन्हा एकदा पिंपरीच्या सभेत अविवाहितांच्याही अनेक समस्या आणि त्यामुळे अविवाहित वर्गाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पार्थला संसदेत पाठवा असं काहीसं अजब आवाहन केलेलं आहे आणि त्यातून तरुणांना साथ घालण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय। पिंपरी चिंचवडमध्ये पार्थ पवारच्या प्रचारासाठी एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। इथं पार्थ तो तर बॅचलर आहे, त्याला संधी दिलेली, काही लग्न झालेले उमेदवार तिथंच गेले पाहिजेत, तसं काही बिन लग्न झालेले पण गेले पाहिजेत, पण बिन लग्न झालेला जो वर्ग आहे त्यांचं कुणीतरी प्रतिनिधित्व केलं पाहिजे ना। 28-30 वयोगटातलं किंवा त्यांच्या काही समस्या आहेत ना, काय त्यांच्या समस्या आहेत तिथं मांडल्या पाहिजे। नातू आणि पुतण्यानंतर आता जाऊयात काकांकडे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींच्या टीकेचा जोरदार समाचार घेतलाय। काँग्रेस राष्ट्रवादीला देशात 2 पंतप्रधान हवेत, दिल्लीसाठी 1 आणि काश्मीरमध्ये दुसरा अशा शब्दात मोदींनी पवारांचं काँग्रेसला लक्ष्य केलं होतं। पण मोदींची ही टीका म्हणजे केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे असं पवारांनी म्हटलंय। कोल्हापुरातल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याला उत्तर दिलं। अरे शरदराव, आपने तो देश के नाम पर कांग्रेस छोड़ दी थी, कांग्रेस को तोड़ दी थी। अब देश में 2 प्रधानमंत्री होने की बात पर आप कब तक चुप रहोगे, कब तक चुप रहोगे? आपके साथी खुलेआम भारत में 2 प्रधानमंत्री होने की बात कर रहे हैं। अरे छत्रपति शिवाजी की धरती के होकर आपको नींद कैसे आ रही है शरदराव? यापूर्वी घरात डायरेक्ट मोदींनी घराण्यावर तुमच्या टीका केली, घरातली जे वाद आहेत ते आहेत असं सांगितलं, पण कालच्या सभेमध्ये त्यांनी बोलताना असं म्हटलंय 2 पंतप्रधान हे पवारांना मान्य आहेत का आणि ते विदेशी चष्म्यातून राजकारणाकडे बघतात का? राष्ट्रवाद मान्य नाही का? 2 पंतप्रधान अनेक होते, एकाने मिळतील 3 मिळतील, या देशात घेतलीनं एकच पंतप्रधान असतो, त्यामुळे हे 2 पंतप्रधानांचा प्रश्न आणला होता, प्रश्न तो वेगळा होता। रणजितसिंह मोहिते पाटील हे काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये दाखल झालेत, पण त्यांच्या मनातून राष्ट्रवादीचं घड्याळ ही निशाणी काही गेल्याचं दिसत नाहीये। सांगोला इथल्या सभेत त्यांनी चक्क राष्ट्रवादीच्या घड्याळाला मत देण्याचं आवाहन केलं। पाण्याच्या प्रश्नासाठी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यायचंय। ज्यांना आपल्या पाण्याला विरोध केलेला आहे त्याला आपल्याला उभा करायचं नाही, ज्यांना आपल्या पाण्याला पाठिंबा दिलेला आहे, ज्यांना आपल्या भविष्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या मागे उभं राहायचंय आणि ती भूमिका आपण घ्यावी। उद्याच्या 23 एप्रिलला आपलं घड्याळ